भावांनो, अमेरिका, यूएसएने हरवले पॅराग्वेला. एक फुटबॉल, सॉकर बोलणारी टीम त्यांनी साऊथ अमेरिकन टीमला हरवलं. ते पण 4-1 ने हरवलं. त्या गोष्टी आपण येणारच आहे. त्याचबरोबर कॅनडा आणि बोस्नियाचा 1-1 ड्रॉ झाला. कॅनडा आणि ड्रॉ त्या पण गोष्टी येऊ. बट खरा फुटबॉलचा स्टार्ट झालेला काल. म्हणजे मॅच होती मेक्सिको व्हर्सेस साऊथ आफ्रिका. आपल्याला वाटलेलं शाबालाला सारखं काहीतरी स्ट्राईक होईल. स्टार्टिंग वर्ल्ड कपची एकदम तगडी होईल. बट दिस वॉज द वन ऑफ द वर्स्ट स्टार्टिंग ऑफ द वर्ल्ड कप भाई. वर्ल्ड कपची स्टार्ट काही खास राहिली नाही. एकदम खराब स्टार्ट होता, काय नाही. ते फुटबॉल खेळायला आलते मेक्सिको आणि साऊथ आफ्रिका, की कुस्तीचा गेम होता. काय फायटिंग होती, डब्ल्यू होती. अमेरिकेत आली साऊथ आफ्रिका. त्यांना वाटलं भाई ला आपण ऑडिशन देऊन टाकून. त्यांनी दिलं ऑडिशन. 2-2 रेड कार्ड, 3 रेड कार्ड पूर्ण मॅच मध्ये. काय चाललंय भाई? रेफरी त्याच्या डोक्याला हे काय बांधलंय? म्हणजे चिठ्ठी Yeah, चिठ्ठी boy. 3.0 बनवायची काय त्यांना काही गरज आहे का? गरज आहे तुम्ही सांगा. चिठ्ठी 3.0 बनवायचं ट्राय करता येते. म्हणजे मला समजत नाही चाललंय काय फुटबॉलमध्ये? वर्ल्ड कप आहे भाई. कोणती लेव्हल आहे ही? गणपतीतला खेळ चाललाय का कोणता? संगीत खुर्ची वगैरे नाही ना, वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप सारखं व्हायला पाहिजे. बट नाही. बट सेकंड मॅच झाली साऊथ कोरिया वर्सेस सिझेकिया. त्या मॅचमध्ये जरा मजा आली. साऊथ कोरियाने कमबॅक केला. मजा आली भाई, वर्ल्ड कपमध्ये मजा आली. पहिली मॅच तर मेक्सिको वर्सेस साऊथ आफ्रिका. काय मजा नाही आली. साऊथ आफ्रिकाचे प्लेयर्स काय करत होते त्यांनाच माहिती. तिथे 2 गोल पडले, ते 4 पण असू शकते, 5 पण असू शकत होते. साऊथ आफ्रिकाने मला वाटतंय आपला जे काय गुंडाळायला पाहिजे, बॅग-बिग भरायला पाहिजे, घरी निघालं पाहिजे. बाकी काही जास्त केलं पाहिजे नाही त्यांनी. आणि दुसरी मॅच जी झाली साऊथ कोरिया वर्सेस सिझेकिया, त्याच्यात वाटलं होतं मला, मी एक्स्पेक्ट नव्हतो करत की साऊथ कोरिया इतकी भारी खेळेल. पण सिझेकिया मला वाटलेलं तगडी पोर आहे, धिप्पाड हाणतील, फटकवतील आणि संपल साऊथ कोरियाचं कामकाज. पण साऊथ कोरियाचं कामकाज संपलं नाही. सोन जो त्यांचा मेन प्लेयर आहे भाई, सोनमुळे टीम खराब खेळत होती. मान्य करायला शिका भाई. सनमुळे टीम त्यांची खराब खेळत होती. सनला जसं त्यांनी सबस्टिट्यूट केलं 1-0 नी ते मागं होते मॅचमध्ये. 2 गोल मारले भाई, कमबॅक केला त्यांनी. कमबॅक केला आणि भारी खेळलीत पोरं ती. मेक्सिको वर्सेस साऊथ आफ्रिकेच्या मॅचमध्ये सीट होल होता तो. एक सीट होल आहे भाई, सीट होल. हा वाला सीट होल नाही, हा सीट होल. त्याच्या आई-बापांनी नाव त्याचं काय ठेवलं, काय विषय आहे, काय माहीत नाही. बट सीट होलनी खरी घाण केलीच. मॅचमध्ये त्यांचा गोलकीपर भाई, गोलकीपर पास देतो सीट होलला. साऊथ आफ्रिकाचा गोलकीपर सीट होल पास देतो त्यांच्या प्लेयरला. म्हणजे सीट होलनी घाण केलीच. त्याच्या मनात आलं, त्यांनी रेड कार्ड पण घेतलं. म्हणजे सगळं केलं त्यांनी मॅचमध्ये. सगळं जेवढं त्यांनी त्याचं मनात ड्रीम होतं त्याचं वर्ल्ड कप खेळणं. पण त्याच्या ड्रीममध्ये हे नव्हतं की वर्ल्ड कपमध्ये जाऊन घाण करणं. त्यांनी घाण केली. त्यांच्या गोलकीपरनी पण घाण केली. डायरेक्ट पास दिला त्यांच्या प्लेयरला पुढच्या टीमच्या. मेक्सिकोला डायरेक्ट पास येत होते. म्हणजे मॅचमधून ती तेव्हाच बाहेर गेली. आता येऊया यूएसए व्हर्सेस पॅराग्वे. भाई हे मी काय बघितलं 100% मी काय बघितलं मला समजलं नाही. यूएसए व्हर्सेस पॅराग्वे मॅच. माझ्या मनात होतं पॅराग्वे टीम साऊथ अमेरिकन टीम आहे आणि यूएसए काय एवढी खास नाही. सॉकर बोलतात भाई फुटबॉलला, ते सॉकर. इज्जत आहे का त्यांची मग? बट यूएसए चांगली खेळली. कोणती स्पेनची आत्मा आलती त्यांच्यात, काय आलतं मला काय माहित नाही भाई. स्पेनची आत्मा काहीतरी आलतं त्यांच्यात. त्यांच्यामध्ये तशी ताकद आलती भाई. कोणतं काय रामबाण उपाय आणलाय त्यांनी काहीतरी फुटबॉलवर. ते फुटबॉल म्हणणारे अमेरिकन फुटबॉल हाताने खेळणारी लोक, ते पायाने पण खेळत नाही. ते फुटबॉलमध्ये हारून गेले पॅराग्वेला. पॅराग्वेला आहे ना भाई, फाशी घ्यायला पाहिजे 11 प्लेयरनी त्यांचं. अशी घ्यायली, फाशी घ्यायला पाहिजे. काय बोलायचं? काय चाललंय काय? बट मजाची गोष्ट बाजूला, अमेरिकन टीम भारी वाटते. टेक्निकल प्लेयर्स आहे त्यांच्याकडे पण. त्यांचे आहे ना 2 ती 4 गोल मारले ना, ते 4 चे 6 पण असू शकत होते. त्यांचा जो प्लेयर आहे ना बॅलोगुन आणि रैनाचा लास्टचा गोल जो त्याने एकदम आउटसाइड द फूट गोल मारला. तगडा गोल होता. बट बॅलोगुनमध्ये जी म्हणजे त्यांची केमिस्ट्री चांगली प्लेयर्सची ते दिसून आले. सिनर्जी पाहिजे असते भाई. सिनर्जी पाहिजे असते प्लेयर्समध्ये. ते तर दिसलं. यूएसए टॉप कंट्री आहे फुटबॉलमध्ये. फिफा रँकिंग पॅराग्वेची 41 आहे. यूएसएची 17. त्याच्यावरून माहिती आहे भाई, यूएसए तगडी टीम आहे. यूएसएला मी हलक्यात घेतलेलं. सॉरी, माफी. पूर्ण गेम आहे ना चांगला चालला. यूएसएने तर 7 मिनिटात ओन गोल मारला भाई पॅराग्वेच्या प्लेयरनी. तो ओन गोल आहे ना, म्हणजे नशिबाचा खेळ असतो. ओन गोल गेला जाऊ द्या. बोबा दिल्ला काय नाव आहे ती, यांनी ओन गोल मारला. बट पॅराग्वेचा कधी कमबॅक होतोय मॅचमध्ये असं वाटलंच नाही. कमबॅकच नव्हता भाई मॅचमध्ये. ट्राय करत होते. स्टार्टिंगचा अटॅक पॅराग्वेनेच मारला होता. बट यूएसएने मॅचच घेऊन गेले त्यांच्यापासून. त्यांच्या तोंडातून मॅचच हिसकूनच घेतली. मॅच आलीच नाही तोंडापर्यंत. मॅच बाहेरच होती. मॅच बाहेरच गेली. बऱ्याच वर्षानंतर आम्ही बार्सिलोना फॅन्सला सर्जिनो डेस्टचं भाई जरा मुख पाहायला भेटलं, तोंड पाहायला भेटलं. सर्जिनो डेस्टने या मॅचमध्ये पण काही लय खास केलं नाही. बट
पुलिसिच ह्या अमेरिका टीमसाठी, युएसए टीमसाठी पुलिसिच आहे ना, मॉड्रिच, बेन्झिमा, रोनाल्डोची हात मारती त्याच्यात. नुसते असिस्ट देतोय. 2 प्लेयर कट करतोय, ड्रिबलिंग पण करतोय, सगळं करतोय. वर्कमध्ये आहे ना सगळं केलंय पुलिसिचने. डिफेंडिंग, प्रेसिंग, अटॅकिंग काय, काय, काय बोलावं तेवढं कमी आहे. पुलिसिच बघण्यासारखा प्लेयर असतो. एसी मिलानकडून खेळतो. इथं पण तगडा खेळलाय. मॅककेनी, युव्हेंटसचा प्लेयर मॅककेनी भाई यांचा मिडफिल्डर नंबर 8. मिडफिल्डला आहे ना यूएसएनी संपवलं. पुढची टीम आहे ना संपली. तिथंच संपली. काय नव्हतं भाई, काय नव्हतं. आता जसं वाटतंय यूएसए तगडी टीम आहे. यूएसए पुढे जाते. ज्यांनी माझं वर्ल्ड कप प्रेडिक्शन बघितलंय त्यांना माहिती आहे यूएसए किती पुढे जाणार आहे. मी जसं सांगितलं यूएसए पुढे जाते भाई, पुढे जाते. बघितलं नसेल लिंक येते, बघून जा. बघून ही व्हिडिओ झाले होते बघा. दुसऱ्या बाजूला कॅनडा वर्सेस बोस्नियाची जी मॅच झाली 1-1 ड्रॉ. भाई कॅनडा काय आहे, नशीब आहे का नाही तुमचं? इतकं फुटकं नशीब. म्हणजे कितीतरी चान्सेस क्रिएट करत होते, बट गोल काय होत नव्हता. एकदा तर ते गोल पोस्टला लागून बॉल आला बाहेर. डिफेंडिंग चांगली केली ती बोस्नियानी म्हणून तसं आत नाही गेला भाई बॉल. आत नाही गेला. बट टेक्निकली खूप स्ट्रॉंग प्लेयर्स या टीमकडे. भाईजान कॅनडाचा परफॉर्मन्स टॉप क्लास होता. बट आहे ना कॅटिच यांचा जो कॅटिच आहे डिफेंडर त्याने हेडर घेऊन गोल मारलेला पहिला तर कॉर्नरने गोल आलता बोस्नियाचा. बट बोस्नियावर मला एवढं वाटलं नव्हतं विश्वास. धिप्पाड प्लेयर्स आहे. ही टीम चांगली खेळते. देमिरोविच, बाजाकिरवी, देसिच, काटिच, महारोविच, बेसिच, चीच नुसते चीच प्लेयर आहे. बिलकुल चुप. विषय करणार आहे वर्ल्ड कप मध्ये चांगला. जसं माझं म्हणणं येते कॅनडाला मी खूप हाय रेट करत होतो, पण कॅनडाने घाण केलेली आहे. पहिल्याच मॅचला त्यांनी 1-1 ड्रॉ घेतली आणि पण स्टार्टिंग आहे भाई वर्ल्ड कपची. वर्ल्ड कप खूप मोठा आहे. इथून चांगले मॅचेस भेटणार आहे तुम्हाला. एवढं सांगतो ह्या वर्ल्ड कपमध्ये जास्त टीम्स असल्यामुळं 48 टीम्स आहेत. तुम्हाला क्वालिटी ऑफ मॅचेस जरा कमी वाटतील स्टार्टिंगला. बट जसं राउंड ऑफ 32, राउंड ऑफ 16 चालू होईल, मॅचची क्वालिटी वाढेल आणि ती वाढणारच आहे. त्यात काही वाद नाही. बट ही मॅच कॅनडाला जिंकायला पाहिजे होती. कारण यांच्या ग्रुपमध्ये बाकीच्या टीम्स आहे ना आता चांगल्या टीम्स आहेत तशा बघितलं जायला. कतार वर्सेस स्वित्झर्लंड टीम्स आहेत. स्वित्झर्लंड चांगली टीम आहे. बट आता कतार त्यांच्याकडे चान्स आहे की पॉइंट घेऊन वरती जाईल टीम. साईल लॅरिन नावाचा त्यांचा जो नंबर 9 आहे त्याने जो गोल मारलाय ना त्यांचे आहे ना तो गोल आलता का भाई? काय बिल्डअप होतो. क्लासिक बिल्डअप एकदम चुम्मेश्वरी बिल्डअप होतं आणि चांगला गोल पडलाय. वर्ल्ड कप तगडा सुरू झालाय. खरी मजा आज रात्री आहे. मोरोक्को वर्सेस ब्राझीलची मॅच आहे. मोरोक्को डार्क वर्सेस ब्राझील. माय फेवरेट टू विन वर्ल्ड कप. बघू काय होतंय ते. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा. असंच फुटबॉल रिलेटेड कंटेंट येत राहतं ते पण मराठीमध्ये. आणि मजा करा भावांनो, मजा करा. मिळूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.